नमस्कार, मी मृणाली पिळणकर. पाहत आहात LS मराठी. दुपारचे 1 वाजतायत. पाहुयात राज्यात काय घडामोडी घडतायत. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी महापालिका आयुक्त अश्विनी भिडेंची घेतली भेट. मुंबईच्या वाहतूक कोंडीच्या प्रश्नांवर, प्रदूषणावर भेटीत चर्चा. खराब प्रकरणावर खासदार निलेश लंकेंची विखे कुटुंबावर टीका. अगोदर आपल्या घरातील लोक कोणकोणत्या फोटोमध्ये आहेत ते चेक करा. नाशिकच्या IT कंपनीतील लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी निदा खान गरोदर असल्याची माहिती. गरोदर असल्याने अटकपूर्व जामिनासाठी निदा खानचा अर्ज. निदा खानच्या अटकपूर्व जामिनावर उद्या सुनावणी. नाशिकच्या TCS कंपनीतील धर्मांतरण प्रकरणी विदेशी मदतीची NIA कडून होणार चौकशी. नाशिक पोलिसांनी संबंधित कागदपत्र NIA कडे सोपवली. बारामतीच्या सिद्धेश्वर मंदिरात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी घेतलं दर्शन. मंदिरात सुनेत्रा पवार यांच्या हस्ते पूजा. वाशिममध्ये अवघ्या 4 दिवसात मुगाच्या दरात घसरण. सरासरी 1000 रुपयांची घसरण. शेतकरी चिंतेत. बीडच्या नेकनूरमध्ये काही दिवसांपूर्वी शिवरायांचा पुतळा उभारला. पुतळा हटवू नये यासाठी शिवप्रेमी आणि भीमसैनिकांचं एकत्रित उपोषण. बुलढाण्याच्या मेहकरमध्ये लाचखोरीचा पर्दाफाश. 20,000ची लाच घेताना सहाय्यक महसूल अधिकाऱ्याला अटक. वकिलाच्या तक्रारीवरून ACBची कारवाई. शिरूरमध्ये गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ. 2 दिवसात मारहाणीनंतर आता चोरीचा प्रयत्न. अज्ञात चोरट्याकडून एका दुकानाला लक्ष्य करत शटर फोडण्याचा प्रयत्न. संपूर्ण घटना परिसरातील CCTV कॅमेऱ्यात कैद. बारामतीत कोयत्याचा वार करत प्रेमी युगुलाला लुटणाऱ्या आरोपीला अटक. आरोपीकडून सोन्याची साखळी जप्त. बारामती तालुका पोलिसांची धडाकेबाज कारवाई. या होत्या आताच्या घडीच्या काही महत्त्वाच्या बातम्या. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा LS.